सुरुवात करूया. सुखाभाव बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्या शिथिल असतील. हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. कपालभातीच्या आधीची कृती. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. 15 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. उजवीने आहे तो श्वास सोडून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवून डावा हात गुडघ्यावर. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून द्यायचा. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. उजवा हात गुडघ्यावर. उजवी आणि डावी अशा दोन्हीही नाकपुड्या आपण क्रमाक्रमाने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती.
विश्रांती घ्यायची थोडा वेळ आणि त्यानंतर दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे स्क्रीनकडे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. तळवे आपले स्क्रीनकडे असतील. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत, आपल्याला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा. गोलाकार फिरायचे. आपले हात जे आहेत हे सरळ असतील कोपरामधून. बरोबर. करणार आहोत चक्की चाल. थोडस उजव्या साईडला वळायचंय आणि उजव्या बाजूने डावीकडे गोल फिरायला सुरुवात. आपल्या हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 1. बरोबर. हात तसेच सरळ ठेवायचे. 2, 3, 4, बरोबर, 5. मध्यमध्ये 5 वेळा झालं की मध्यमध्ये. आणि आता डावीकडून उजवीकडे डाव्या साईडला वळायचंय आणि सुरुवात करा. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. आपल्या लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5. थांबायचंय. हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा हात मागे, कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायचं. मग उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. डावा हात मागे असेल आणि कपाळ गुडघ्यातले. अशा प्रकारे कृती करायची. थोडीशी डायनामिक असेल. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाले की थांबायचं. पायांमधलं अंतर कमी करा. विश्राम. मागे सैल सोडायचे. विश्राम. आज आपल्याला 2 नवीन आसनं बघायची आहेत, जी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आहेत. म्हणून आपण ह्या सगळ्या कृती केल्या. आणि आता करूया बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. दोन्ही हात गुंफवायचे आणि जिथे आपल्या चवड्याचा भाग आहे तिथे खाली आपल्या हाताची पकड द्यायची. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळ्यालगत मिटून घेऊया. 2 श्वास इथे थांबूया. आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडायचा. पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. आणि तर करूया थोडीशी जलद मुवमेंट. वर खाली वर खाली. पाठकणा सरळ असेल. छान. फुलपाखरं जशी बागेमध्ये उडतायत तसे आपले पाय दिसतात. छान. कृती थांबायची. थांबायचंय. आणि आता आपण जातं कसं दळतो. पूर्वी बायका जात्यावर दळण दळायच्या माहिती आहे. तशीच कृती करायची. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. घट्ट पकडायचा आणि उजवा पाय थोडासा वर घेऊन. उजवा पाय वर आणि सुरुवात करूया जातं दळायला. 1, उजवीकडून डावीकडे. 2, 3, अगदी सावकाश. 4, 5, बरोबर. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, बरोबर. 5, सावकाश. उजवा पाय खाली. आता विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अंगठा पकडूया. डावा पाय वर उचलूया. सुरुवात करूया. 1, 2, सावकाश. 3, 4, 5, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. छान. थांबायचंय.
पाय तसेच ठेवायचे. आता आपला जो मधला भाग आहे ना पावलाचा तो पकडा आणि इथे परत आपल्याला थोडीशी एक डायनॅमिक कृती करायची आहे. श्वास घेत आपल्याला आपली मान जी आहे ही सिलिंगला समांतर करायची, मान वर, आणि मग श्वास सोडत खाली, कपाळ पावलात. या प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. बरोबर, छान. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर, सुरुवात करूया मग आता. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, कपाळ कपाळ जे आहे हे पावलाला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 3. श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली, 4. श्वास घेत वर, लास्ट राऊंड आहे, आणि श्वास सोडत खाली. आता इथे थांबा थोडा वेळ. श्वास सोडत खाली आल्यानंतर थांबायचं आहे. आपलं कपाळ पावलाला लागतंय का ते बघा. बरोबर, छान. अमिताताई तुमचं छान झालंय, कंचनताई तुमचं पण, सगळ्यांचं छान आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं सगळ्यांचं खूप छान आहे. बरोबर बरोबर करताय तृप्तीताई. जर बॅक पेन असेल तर पुढे झुकणं टाळा. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी पुढे झुकणं टाळा. बाकीच्यांनी थोडा वेळ प्रयत्न करा तिथे थांबण्याचा आणि आपल्या पूर्णपणे पेल्विस रिजनला आलेला ताठ, गुडघ्यावरती असलेला ताठ, त्या सगळ्याकडे लक्ष द्यायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, एकदम रिलॅक्स. 1 2 3 4 5. छान. उलट चाल करताना सावकाश वर या, अगदी सावकाश सावकाश वर या. बरोबर. दोन्ही हात मागे न्या आणि सीटचा भाग वर उचला. सीटचा भाग थोडा वर उचला. बरोबर. सावकाश सीटचा भाग खाली येऊ देत. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपण 2 नवीन आसनं बघणार आहोत. एक म्हणजे जानु शिरासन आणि दुसरं म्हणजे पश्चिमोत्तानासन. ही 2 नवीन आसनं पाहिजे आहेत. दोन्ही आसनं एकमेकांना पूरक, पूरक म्हणजे ती एकाचाच प्रकार आहे, फक्त एक आधी आपण बेसिक करतोय आणि नंतर थोडंसं ऍडव्हान्स कडे जातोय. तर याचे कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर पोटाचं जर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आसन करणं टाळायचं आहे. आणि व्हेरिकोज वेन, पायामध्ये पायाच्या नसा आपल्या सुजलेल्या असतात, जर तसा त्रास असेल व्हेरिकोज वेनचा तर हे आसन करणं टाळायचं आहे. तर आधी बघूया जानु शिरासन कसं केलं जातं. तर संस्कृत मध्ये गुडघ्याला जानु असं म्हणतात. तर ह्या गुडघ्याला आपलं कपाळ लावणं म्हणजे जानु शिरासन. आणि त्याच्यानंतर पुढचं बघणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. ज्या वेळेला आपण पुढे झुकणारी आसनं करतो तर त्याला पश्चिम म्हणतात, म्हणजे पुढच्या बाजूने झुकणं म्हणजे पश्चिमोत्तानासन. आणि जेव्हा आपण बॅकवर्ड घेतो, बॅकवर्ड बेंड घेतो किंवा मागे झुकणारी जी काही आसनं करतो त्याला पूर्वोत्तानासन असं म्हणतात. तर आज आपण फक्त फॉरवर्ड बेंडचं बघतोय. नेक्स्ट वीक मध्ये आपण मागे झुकणार, म्हणजे याला सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी आसन पुढच्या वीक मध्ये बघणार आहोत. तर आता ही 2 आसनं कशी करायची बघून घेऊया. याचे फायदे असे आहेत की आपला पाठकणा अधिक लवचिक होतो. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचंय, परत आपला जो वाढलेला पोटाचा भाग कमी करायचा असेल त्याच्यासाठी ही दोन्ही आसनं उपयुक्त आहेत. आपलं अन्न पचन चांगल्या प्रकारे सुधारतं. ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जठराग्नी प्रदीप्त होतो, म्हणजेच काय, तर आपल्या पोटामध्ये जी भुकेची क्षमता आहे ती अधिक प्रमाणात वाढते, आपली भूक चांगली होते आणि आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाचं जे काम आहे ते अधिक प्रमाणात चांगलं होतं. तर हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपण उजव्या पायाने हे करतोय. तर आधी बघूया. डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीच्या बघा जवळ ठेवलंय, कुठेही वर नाही ठेवलंय, तर ते जवळ आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय थोडासा असा फोल्ड करायला हरकत नाही. जर त्यांचा पाय फोल्ड झाला तरीही चालेल, पण ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत हे उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. अशा प्रकारे एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे. कमरेतनं पुढे म्हणजेच काय, तर जेव्हा आपण पुढे झुकतो ना तेव्हा आपला पोटाचा भाग पुढे येतो, मग छातीचा भाग येतो आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ खाली झुकवायचं, म्हणजे कमरेतनं पुढे झालं. आपण जेव्हा डायरेक्ट असं झुकतो ना म्हणजे आपण आपल्या पाठीतून पुढे झुकतो.
ठीक आहे, हा थोडासा फरक लक्षात ठेवायचा. कमरेतनं झुकणं कसं असतं ते. ठीक आहे, दोन्ही हात ठेवलेत आणि हळूहळू फॉरवर्ड बेंड घ्यायचा. दोन्ही हातांनी आपलं उजवं पाऊल, तर आता बघा, ज्यांना टाच पकडता येते त्यांनी टाच पकडा, मधला भाग ज्यांना पकडता येते त्यांनी मधला भाग पकडा, ज्यांना पायाची बोटं पकडता येते त्यांनी बोटं पकडायची. ही स्थिती पक्की झाली की मग गुडघा जो आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. बघा या प्रकारे आपल्या हाताची कोपरं जी आहे ही जमिनीच्या दिशेने सोडायची आहेत सैल. आता कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, आपले हात पावलापर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं शक्य आहे, समजा आपला एवढाच बेंड होते, आपले हात एवढेच जात आहेत, तर तेवढेच ते जमिनीवर ठेवायचे आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सोडायचं. जसं आपल्याला जमेल त्या प्रकारे कृती करायची. पण अंतिम स्थिती किंवा आदर्श स्थिती ही या प्रकारची असते. दोन्ही हाताने पाऊल पकडायचं, कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आणि कपाळ गुडघ्याला चिकटलेलं. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. काल आपण एक हस्त पादासन बघितलं, दंड स्थितीमध्ये आपण उजवा पाय पुढे घेतला होता आणि मग पुढे झोपलो होतो. सेम कृती आहे, फक्त आपण आता ही बसून करतोय. ठीक आहे, सुरुवात करूया. आणि मग ही सेम कृती डाव्या पायाने करायची. सुरुवात करूया. फक्त लक्षात घ्या, ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकताना काळजी घ्यावी किंवा आसन करणं टाळावं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. बरोबर, लक्ष समोर, नजर समोर. एक श्वास करून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पुढे जातील. आपल्या हातांनी सुरुवातीला आपलं पाऊल पकडा, लोअर बॅक मधून आपण पुढे झुकतोय. बरोबर, जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. उजवा पाय पूर्णपणे ताणला गेलाय, उजव्या बाजूच्या ओटीपोटावर दाब येतोय, पाठीचा कडा तिथे ताण आहेच. नॉर्मल श्वास प्रश्वास जाऊ. बरोबर, छान. 1 2 3 4 5. उलट चाल. तिथल्या तिथे सरळ व्हा, सावकाश तिथल्या तिथे सरळ. बरोबर, डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती. पाठीच्या कणाला एक्स्ट्रा ताण वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आता फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. बरोबर, दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. आणि आता एक श्वास म्हणून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपले हात जे आहेत हे पुढे पुढे जातील. दोन्ही हाताने डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सरकवा. तिथे थांबायचं थोडा वेळ. बरोबर, आता फॉरवर्ड हळूहळू. छान छान. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. डाव्या पाय ताणला गेलाय, पोटावर हलकासा दाब, पाठीचा कणा तिथे ताण आहे. 1 2 3 4 5. उलट चाल. तिथल्या तिथेच सरळ, सावकाश तिथल्या तिथेच उलट चाल. उजवा पाय सरळ आणि विश्रांती. आता याच्या पुढची कृती तुम्ही बघून घ्या कशी केली जाते. पश्चिमोत्तानासन. तर इथे आपल्याला दोन्ही पाय असे जोडलेलेच ठेवायचे. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा, मी तुम्हाला दाखवते. दोन्ही हात आता आपल्या मांडीवरती, उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. सेम कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत हे मागून असे एकमेकांच्या जवळ जातील. म्हणजे आपला जो हा पुढचा भाग आहे, म्हणजे आपल्या जो उर भाग आहे, छातीचं प्रसरण होतं थोडंसं आडव्या कक्षेमध्ये. आणि त्यानंतर श्वास सोडत सोडत सावकाश हळूहळू आपल्याला दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायची, लोअर बॅक मधून पुढे. आणि मग आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने न्यायचं. या प्रकारे कृती.
कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, त्यामुळे आपले हात पावलापर्यंत पोहोचत नाही, पण यथार्थ ठीक होती. पुनर्चार करताना तिथल्या तिथे सर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या मांडीवरती असतील. बाकीचा कणा सरळ. नजर समोर. एक श्वास भरून घ्या. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे दोन्ही हाताने दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करत. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. इथे आता आपले दोन्ही पाय ताणले गेले. आपला फॉरवर्ड बेंड आहे. पाठीच्या कण्याला ताण आलेला आहे. पोटावरती प्रेशर आहे. आपल्या दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले. नॉर्मल श्वास प्रश्वास. 1 2 3 4 5. उलटचा. तिथल्या तिथे सरळ. सावकाश तिथल्या तिथे सरळ. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस अंतर घ्या. विश्रांती. आज आपण पाठीवर करून एक आसन बघणार आहोत, ज्याला उत्तान वक्रासन असं म्हणतात. तर हे कसं करायचं बघून घेऊया. या आसनाचे कॉन्ट्राइंडिकेशन असे वेगळे असे नाहीयेत. पुन्हा एकदा, मणक्यामध्ये त्रास असेल तर करणं टाळायचा. याचे फायदे असे आहेत की हे आसन उत्तान वक्रासन जे आहे ते थायरॉइड आणि डायबेटीस उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. या आसनामध्ये आपला थायरॉइड कंट्रोल मध्ये राहतो, त्याचबरोबर डायबेटीस सुद्धा कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते. पण हा एकदा करून चालत नाही. ज्यांना हे दोन्हीही त्रास असतील त्यांनी थोडंसं सातत्य ठेवायचं आहे आपल्या साधनेमध्ये, म्हणजे आपले हे 2 आजार कमी होण्यास मदत होते किंवा ते आटोक्यात राहतात. तर हे कसं करायचं बघून घेऊया. उत्तान म्हणजे काय, तर पाठीवर पडून केलेली आसनं. वक्रासन जे आहे हे आपल्याला 2 प्रकारे करायचं असतं. एक पाठीवर पडून आणि त्याच्यानंतर बैठक स्थितीमधलं. बैठक स्थितीमधलं आपण नेक्स्ट वीक मध्ये बघूया. आज आपण पाठीवर पडून कसं करतात हे बघून घेऊया. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. या प्रकारे विश्रांती घेतल्यानंतर पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जे आहेत हे आता आपल्याला फोल्ड करायचे, दुमडायचे. पावलं बघा जमिनीवर आहे. टाचा ज्या आहेत ना ह्या आपल्याला सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. जवळ एकदम सीटच्या जवळ टाचा ओढून घ्यायच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडस पायामध्ये अंतर घ्या. थोडस अंतर असेल आणि त्यानंतर हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंतवून घ्यायची. आपण उशी कशी घेतो डोक्याच्या खाली, तशी ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली असेल. ज्यांना पाठदुखी आणि मणक्याचे विकार आहेत त्यांनी हे आसन करणं टाळा. ही स्थिती आपली पक्की झाली. बघा हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे आणि त्याच्यानंतर पुढची कृती बघा. हे जुळलेले पाय आहेत हे आपल्याला उजवीकडे घेऊन जायचे आणि मान डावीकडे. समोरून बघा, गुडघ्यावर गुडघा आहे, पावलावर पाऊल आहे आणि डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून जाईल. ही झाली एक कृती. उलट चाल करताना पुन्हा एकदा आपल्याला मध्यभागी यायचं. हात आणि पाय मध्यभागी. टाचा सीट पासून लांब जातात तर त्या पुन्हा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली. आता विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल की याची आदर्श कृती कशी असते. आता हे जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आणि आता बघा, पावलावर पाऊल आहे. पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूला, पोटाच्या इथे आणि आपल्या कंठस्थ ग्रंथीवर ताण, दाब आणि पीठ याचा एकत्रित अनुभव घेता येतो. पुन्हा उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल.
हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. पाठीवर पडून विश्रांती घ्या, एका कुशीला वळून सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर असेल. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्येकडे. रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. आपण थोडस सायकलिंग करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून 90 अंशापर्यंत वर उचला. 90 डिग्री वर घ्या दोन्ही पाय आणि मग एकेका पायाने सायकलिंग करूया. 1 2 3 4 5 पावलं जमिनीला होते. 6 7 8 9 10. बरोबर. रिव्हर्स सायकलिंग उलटी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचंय. पुन्हा पाय 90 अंशापर्यंत वर. आणि आता आपल्या पायाच्या अंगठी पकडा, दोन्ही पाय फोल्ड करा. पायाच्या अंगठे पकडा आणि दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. थोडेसे पाय आपले दुमडले जातील. बरोबर, छान. आणि मग एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय वर, एक पाय खाली. अशा प्रकारे थोडीशी कृती करा. हा बरोबर. एक पाय वर, एक पाय खाली. बरोबर. थांबायचंय. 5 ते 6 वेळेला करा आणि मग थांबा. पुन्हा पायाच्या अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर येत आहेत का बघा आणि मग सावकाश जमिनीवर. बरोबर, छान. सावकाश जमिनीवर येते. हळूहळू. विश्रांती. पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. बघा, जेव्हा आपण अगदी सावकाश जेव्हा पाय जमिनीवर आणतो तेव्हा आपले कोर मसल जे आहेत ते अजून कार्यक्षम बनायला मदत होते. आणि आता करूया उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय, मग डावा पाय. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही पायांच्या गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. त्याचा आपला आपण तपासा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं जमिनीवर. संपूर्ण शरीर रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत. बरोबर, छान. आणि आता जोडलेले पाय आपले उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर ताण आहे बघा. डाव्या बाजूला, डाव्या कमरेच्या ठिकाणी, डाव्या आपल्या खांद्याच्या ठिकाणी तुम्हाला ताण वाटेल. कमरेच्या पाठीच्या कण्याला, कंठस्थ ग्रंथींवर थोडस प्रेशर वाटेल. उजव्या बाजूमध्ये हलकासा प्रेशर आणि डावी बाजू आपली ताणली गेली. त्याकडे लक्ष. देहधारणा आणि प्राणधारणा म्हणजे जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करा. स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न. उलटचाल करूया. सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी, अगदी सावकाश. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. उत्तान वक्रासन मध्ये पण बरेचसे व्हेरिएशन्स आहेत जे आपण पुढे बघणारच आहोत. पुन्हा दोन्ही हातांची बोटांची गुंफण करू आपल्या डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या दिशेला, मान उजवीकडे. बरोबर. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. पुन्हा देहधारणा, प्राणधारणा. विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब, त्याकडे लक्ष. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर.
जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. आणि माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे, लवचिक आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते जेव्हा आपण या प्रकारचे भावना विचार मनामध्ये ठेवतो त्यावेळेला. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आणि आपले पाय आणि आपली मान सरळ मध्यभागी. एक एक पाय सरळ करा, दोन्ही हात खाली करा आणि विश्रांती घ्या. आता फक्त एका कुशीला वळा, उठून बसू नका. फक्त एका कुशीला वळून पुढचं जे एक आसन आहे ते बघा. पोटावर पडून आपण जे करणार आहोत, फक्त एका कुशीला वळून बघा, उठून बसायची गरज नाहीये. तर आज आपण बघणार आहोत तिर्यक भुजंगासन. काल आपण बघितलं सुलभ भुजंगासन, आज आपण तिर्यक भुजंगासन पाहत आहोत. तर इथे आपल्याला डायरेक्ट पूर्वस्थिती दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता इथे आपले हाताचे जे तळवे आहेत ना ते बघा छातीच्या जवळ आहेत. हाताचे तळवे छातीच्या रेषेत किंवा त्याच्या जवळ आहेत. कोपरं बघा जर सिलिंगच्या दिशेने गेले. ही स्थिती दिसलीये प्रत्येकाला. आता पुढचं बघा, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता टाचा म्हणजे पावलं आपली जमिनीकडे फ्लॅट दिसतात ना तुम्हाला माझी. आता ते टाचा ज्या आहेत ना त्या सिलिंगच्या दिशेने घ्यायच्यात. म्हणजे काय होतं, पावलांची बोटं जी आहेत ती जमिनीवर जातात, कवड्याचा भाग जमिनीवर आणि त्याचा सिलिंगकडे. याला पावलांचं माउंटन असं म्हणतात. आता पुढची कृती बघा. सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि आपले दोन्ही हात खांद्यातून सर. आता हे झालं सरळ हस्तभुजंगासन. ही स्टेप जी आहे ही सूर्य नमस्कारामधली 7वी स्टेप आहे, सरळ हस्तभुजंगासनची. आणि आपण आता करणार आहोत तिर्यक भुजंगासन. तिर्यक म्हणजे काय, एकदा उजव्या बाजूला मागे वळायचं, मागची पायाची टाच बघायची, मग डाव्या बाजूला मागे वळायचं आणि दुसऱ्या पायाची टाच बघायची. याला तिर्यक म्हणतात. म्हणजे एकदा आपण उजवीकडे वळतो आणि एकदा डावीकडे. आणि या स्थितीतूनच आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. म्हणजे आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये जाणार आहोत. तर ते पण बघा कसं केलं जातं. आता बघा पूर्णपणे आपल्या मांडीचा भाग जमिनीवर आहे ना, तर तो मांडीचा भाग आपल्याला असा वर उचलायचा आहे. ठीक आहे. आता याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. इथे आपली पावलं जी लांब आहेत ना ती एकमेकांच्या जवळ घ्यायची. म्हणजे टाचा जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही. इथे आपल्या काफ मसल्स वरती ताण येतो. याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. नजर जी आहे ही आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते. अधोमुख श्वान म्हणजे काय, तर डॉग ज्याप्रमाणे आळस देतो तेव्हा त्याचे पुढचे 2 पाय पुढे ताणले जातात आणि मागचे पाय ताणले जातात, म्हणून याला अधोमुख श्वानासन असंही म्हटलं जातं. ही आहे सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप. आता याच्यातूनच आपण दंडस्थितीमध्ये कसं जायचं बघा. आपला उजवा जो पाऊल आहे हे पुढे घ्यायचं आणि उजवा हात मागे घ्यायचा, मग डावं पाऊल पुढे घ्यायचं, डावा हात मागे घ्यायचा. असं करत करत हळूहळू उठून उभं राहायचं. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला अगदी सावकाश नियंत्रित उठून उभं राहायचं. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या कसं करायचं आहे ते. थोडस व्हेरिएशन आहे. तर आता एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. सावकाश कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल, डोळे अलगद मिटलेले. आणि स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा.
हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये किंवा छातीच्या जवळ. कोपरं जी आहे ती सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडस अंतर असेल 2 ते 3 इंच. पायाचे चवडे जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. ही स्थिती पक्की झालीये. सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातून सरकतात. बरोबर, छान. नजर सिलिंग. थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. थोडेसे आपले पोटाचे स्नायू ताणले जातात. छान. बरोबर, छान केले. आणि आता एकदा उजवीकडे मागे वळा. बघा डाव्या पायाची टाच दिसतीये का? मध्यभागी या. मग डावीकडे मागे वळा. उजव्या पायाची टाच दिसते का बघा. छान. मध्यभागी. अजून एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे पाहूया, मध्यभागी येऊ. आणि आता सावकाश आधी आपलं कपाळ जमिनीवर येऊ देत. अगदी सावकाश. पोटाचा भाग, छातीचा भाग, त्यानंतर आपला गळा आणि पोट आणि कपाळ जमिनीवर येऊ देत. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती घ्या, कारण की आपल्याला सवय नसते. उगाच कमरेच्या ठिकाणी चमक वगैरे भरू शकते, म्हणून आपण थोडा वेळ खाली येऊया. कपाळ जमिनीवर टेकवायचंय. विश्रांती. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि मग पुन्हा एकदा सेम कृती. आपली अपर बॉडीवर दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर, छान. हा, बरोबर. आणि आता पूर्णपणे वरती या. हा, छान. आणि आता आपल्या मांडीचा भाग वर उचला. अगदी सावकाश. गुडघे पण जमिनीपासून वर उचला. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या, पावलं. हा. आणि टाचा बघा जातायत का जमिनीच्या दिशेने. थोडीशी पावलाशी पुढे घ्यायची, म्हणजे आपल्या टाचा जमिनीला चिटकतात. बरोबर. आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. खांदे रिलॅक्स. खांदे एकदम रिलॅक्स. बघा आपले काफ मसल्स ताणले गेले आहेत. आणि आता हळूहळू उजवा पाय पुढे घ्या. उजवं पाऊल पुढे, उजवा हात मागे, डावा पाऊल पुढे, डावा हात मागे. असं करत करत सावकाश दंड स्थितीमध्ये. सावकाश, अगदी सावकाश. छान, खूप छान. आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडा. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. मान सरळ. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करा. हातांची बोटं आपल्या खांद्यावर आहे. बरोबर. आणि आता श्वास घे. आपल्याला हात असे वर घ्यायचे. श्वास घेत वर. दोन्ही हात, दोन्ही हात. हा. आणि मग श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थोडस आपले खांदे तिथे आपला अधिक प्रेशर होता, म्हणून आपण ही कृती करतोय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही कोपराशी समोर घ्या, समोरच्या बाजूने. मगाशी आपण साईडवर केलं, आता समोर घ्या. आता श्वास घेत पुन्हा वर घेऊया. श्वास सोडत खाली आणू. बरोबर. श्वास घेत वर घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. आणि आता दोन्ही कोपरं पुन्हा जॉईन करून घ्या समोरून. समोरून जॉईन करा. आणि आता रोटेशन. 1 2 3. बरोबर. रोटेशन आपण जे बैठक स्थितीमध्ये करतो ना तसंच. हा. आणि 3 वेळा सरळ झाले की 3 वेळा अँटी लोड. खालून वर. 1 2 3. बरोबर. 3 वेळा झाले की थांबूया. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती.
आज आपण बघणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजेच परिवर्तित चक्रासन. तर आता हे बघून घ्या कसं केलं जातं. इथे कॉन्ट्राडिक्शन अशी काहीच नाहीये, फक्त पुन्हा पाठीच्या मणक्याची दुखणी हेच सगळ्या आसनांचं कॉन्ट्राडिक्शन आहे की मणक्यामध्ये घ्या, मणक्याची दुखणी असतील तर हे करणं टाळा. तर बघूया हे कसं केलं जातं. इथे सुद्धा आपल्याला दोन्ही पाय असे जोडलेले ठेवायचे. तर ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटलं तर पायामध्ये अंतर घ्या, ते पण थोडस असेल, अन्यथा दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ही स्थिती पक्की करायची. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. मी दिसते ना प्रत्येकाला, फक्त माझी विंडो समोर ठेवा, म्हणजे गॅलरी ओपन न करता फक्त माझी विंडो समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला बरोबर आसन दिसेल. आपले हात खांद्यातून सरळ केले की मग उजवा जो हाताचा तळवा आहे तो सिलिंगच्या दिशेला न्यायचा, असा उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला न्यायचा आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होईल एवढा आपल्याला तो वर न्यायचा आहे. डावा हात आपला खांद्यातून सरळच आहे आडवा, आणि मग हळूहळू आपल्याला डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डावा हात मग हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि तो मग जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्यायचा, एकदम रिलॅक्स सोडून द्यायचा. उजवी बाजू पूर्णपणे ताणली जाते, डाव्या बाजूला प्रेशर येतो. आपण तिथल्या तिथेच फक्त डाव्या बाजूला थोडेसे झुकलोय. उलट चाल करताना बघा, पुन्हा एकदा दोन्ही हात हळूहळू खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा मग जमिनीच्या दिशेने जाईल, दोन्ही हात मग खाली येतील आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. ठीक आहे. सोपं आहे. साइडवर्ड बेंडिंगचं हे एकमेव आसन आहे. आपला बघा कमरेचा जो हा भाग आहे, इकडचा साइडचा भाग, तो वाढलेला असतो किंवा त्याला असं टायर सारखं असतं. तर ते फ्लॅट होण्यासाठी ही कृती जी आहे ती अतिशय उपयुक्त होते. त्याचबरोबर आपले जे बाजूचे वायुकोश असतात ते ताणले जातात आणि त्यामुळे आपला श्वसन मार्ग जो आहे हा सुद्धा सुधारतो. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकाना सरळ, नजर समोर. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. हाताची पाचही बोटं जुळलेली. बरोबर. आणि आता हळूहळू उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आणि पॉइंटेड अवेअरनेस म्हणजे काय, तर उजव्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत संपूर्ण खेच त्याचा अनुभव घेऊया. आणि मग त्यानंतर हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डावा हात शरीराच्या जवळ येऊ दे आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, एकदम रिलॅक्स सोडा. खांदे पण रिलॅक्स असेल, डावा खांदा सुद्धा रिलॅक्स. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. छान. मान आपल्याला साइड वर्डने आपल्याला मान थोडीशी झुकवायची आहे, पुढून झुकवायची नाही. बरोबर, छान. आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडणं. आणि आता बघा, उजव्या बाजूला पाय हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. डाव्या बाजूला असलेला हलकासा प्रेशर, त्या सगळ्याचा अनुभव. खूप छान दिसतंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेला आणि मग दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. बंद डोळ्यांनी आपली उजवी बाजू आणि डावी बाजू तपासून पहा. उजवी बाजू तुम्हाला थोडीशी जड वाटेल, डावी बाजू हलकी वाटेल. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथे. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण विचार केला किंवा त्या अवेअरनेसने जर आपण कृती केली ना, तर आपले आसनं खूप छान प्रकारे होतात, पद्धतशीर होतात. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकाना सरळ, मान मध्यम. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे.
पॉइंटेड अवेअरनेस, थोडासा हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणा, डावा हात, म्हणजे अजून तो खेच छानपैकी मिळतो आपल्या बोटापासून हाताच्या ते पावलापर्यंत. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो सैलसर सोडा जमिनीच्या दिशेने. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आपण एका सरळ रेषेमध्ये उजव्या बाजूला थोडेसे टिल्ट झालोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. डाव्या बाजूला आलेला ताण, उजव्या बाजूला हलकासा प्रेशर, त्याकडे लक्ष. छान छान. उलटचा सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. करूया नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन्ही गुडघे समोरून असे जुळवून घ्या आणि मग गोलाकार फिरवा. 1 पायांमध्ये अंतर घेऊन कृती करा. बरोबर. 2 3 बरोबर करता. 4 5. हा. आता गुडघे थोडेसे मागे न्या. मागे न्या आणि मग मागून पुढे आणा. 1 विरुद्ध बाजूने कृती करतो. 2 बरोबर. 3 4 आणि 5. छान झालं की थांबायचंय. सरळ व्हायचं कमरेत. पायांमधलं अंतर कमी करा. हात जोडून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत खाली बसायचा. श्वास सोडत सोडत पूर्णपणे खाली बसा. बरोबर. आणि आता सीटचा भाग बघा येतोय का जमिनीवर टेकवता आणि मग एक एक पाय सरळ करा. छान. बरोबर. दोन्ही हात खाली. आपण कुठलाही आधार न घेता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये आहोत. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण विभागीय श्वसनामधलं शेवटचं श्वसन बघणार आहोत, स्कंद श्वसन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचंय किंवा साधी. थोडस पुढे झोकायचं, पाठीचा कणा सरळ करायचा. तर आता स्कंद श्वसनाचं स्कंद श्वसन कसं करायचं हे मी आधी एक आवर्तन दाखवते, मग आपण एकत्रित करू. थोडीशी पुढे येते. इथे हाताची ज्ञानमुद्रा करायची. जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा आपले खांदे जे आहेत ते थोडेसे आपल्या डोक्याच्या दिशेला म्हणजे कानाच्या दिशेला येतील. बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे. खांदे पुन्हा पूर्ववती. जेव्हा आपण खांदे थोडेसे वर सरकवू कानाच्या दिशेला तेव्हा नकळत आपल्या डोळ्यांचे स्नायू किंवा कपाळावर आठी येते. तर आपल्याला चेहरा शांत ठेवायचा आहे. फक्त हालचाल जी आहे ही आपल्या खांद्यांमध्ये असेल. श्वास घेताना फक्त खांदे आपले कानाच्या दिशेला येईल आणि मग श्वास सोडताना मकार करायचा आणि मग खांदे पूर्व. ठीक आहे, लक्षात आलंय. आपण स्कंद श्वसनाच्या आधी सुरुवातीला एक एक आवर्तन उदर श्वसन आणि उर श्वसन करू आणि मग त्यानंतर स्कंद श्वसन करूया. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. कुठेही आपल्याला हात असे ताणायचे नाहीयेत. एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत. खूप छान. बरोबर. पाठकणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. डोळ्यालगत मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. प्राणस्पंदनांची अनुभूती म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा जो एकमेकांना स्पर्श झालाय. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहातून निर्माण होणारे ठोके, स्पंदन, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात,
ती तुम्हाला जाणवत आहेत का? त्याकडे लक्ष द्या. आणि करूया दीर्घ श्वसनाची 2 पद्धत. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. सुरुवातीला आपण करूया उदर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर आणि श्वास सोडताना आकार जाणीव उदर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छाती आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार जाणीव उर भागाकडे. करूया स्कंद श्वसनाची 3 आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार खांदे पुन्हा पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपल्याला खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर घ्यायचंय. छाती आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला एकाच वेळेला. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट पुढे. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत अ उ म एकत्रित. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित.
काही क्षण शांत, संपूर्ण विभागीय श्वसनाची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती घेऊया. अगदी सावकाश क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासनाची आपली आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. आपण नवीन आसन आज कुठली पाहिली? बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन, पश्चिमोत्तानासन. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, पोटावर पडून केलेलं सरळ हस्त भुजंगासन. आणि दंड स्थितीमध्ये साइडवर्ड बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. आणि त्यानंतर प्राणायामामध्ये केलेलं संपूर्ण विभागीय श्वसन. या सगळ्या आसनेचा, सगळ्या साधनाचा मागोवा, थोडस आपल्या मेमरीला ताण. आणि त्याचबरोबर देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचा शिथिलीकरण. प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण क्रमाक्रमाने शिथिल करत जाणार आहोत. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. पोट अजून खाली जमिनीच्या दिशेने गेलं असेल, रिलॅक्स. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे. हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठीच्या कण्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, पहुडलेली आहे, तीही शिथिल होत आहे. आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग आता रिलॅक्स झालेला आहे. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान शिथिल होत आहेत. माझ्या 2 नाकपुड्या, माझ्या नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. माझे अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतले बुबुळ, पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. माझं संपूर्ण शरीर मोर पिसासारखं हलकं हलकं हवेत तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे. आणि मी श्वास सोडताना तो आकुंचित होत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. आणि मी श्वास सोडताना माझं पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे.
चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये एकामागून एक विचार येत असतात. हे विचार भूत भविष्य वर्तमान सगळ्या प्रकारचे असतात. या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष देऊया, ज्यामुळे आपले विचारही कमी होतात आणि या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी केलेली साधना मला आनंद देत आहे, समाधान देत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, माझी सगळी दुःखे मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. माझं जीवन अतिशय समृद्ध आहे, समाधानी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःच्या मनाला एक संकल्प देत आहोत. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित कायम राहण्यासाठी मी उचित अशी योग साधना नित्य नियमाने करणार आहे. माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि समाधान देणार आहे. समत्वम योगोच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अतिशय उत्तम आहे, संयमित आहे, स्थिर आहे. ती कुठल्याही प्रसंगी डगमगणार नाही, एवढं धैर्य मला या क्षणी प्राप्त होत आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून आपल्या मनाचा संयम हा सुद्धा एक योगच आहे. मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावरती प्रचंड सुख, समाधान, शांती मिळत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे, प्रबळ झालेली आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा सकारात्मक होत आहे. माझे जे ध्येय आहे, माझं जे उद्दिष्ट आहे, त्याकडे माझी योग्य वाटचाल चालू आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत, त्यामुळे त्यांचं स्मरण आपण नित्य नियमाने करतोय. आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपल्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत आहे, प्राप्त होत आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी, सुखदायी असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम सुरू करायचा आहे. हे 5 मिनिटाचं शवासन आपल्या पूर्ण दिवसभराचा थकवा नाहीसा करतं आणि एक प्रकारची ऊर्जा आपल्याला निर्माण निर्माण करतं किंवा आपल्यामध्ये एक चार्ज होते आपली बॉडी. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या देहधारणेकडे येऊया. अवेअरनेस ऑफ आपल्या पूर्ण शरीराचा अवेअरनेस. आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून द्यायची आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर, दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करा आणि या स्थितीचाही आनंद घ्या. आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येतो. सावकाश. संपूर्ण वेळ आपल्यासाठी असतो, त्यामुळे अगदी सावकाश, कुठेही घाई गडबड करायची नाही. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया ना मला जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. त्याच्या पुढे त्याच्या चरणी आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमार्जन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. उद्या परवा आपल्याला सुट्टी आहे. सोमवारी सॅटरडे आणि संडे सुट्टी असते. आपण सोमवारी भेटणार आहोत. सोमवारी आपल्याला प्राणायामाला सुरुवात करायची. सोमवारपासून ते आतापर्यंत जर कोणाला काही अडचण असेल, कुठलं आसन समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. जर काही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर. आहे का कोणाला शंका? फक्त हँड रेज करा म्हणजे मला काय. ओके. कोणाला आहे का शंका? नाही ना? आहे का? हो, 1 मिनिट. अनम्यूट करते ना मी तुम्हाला. तुम्ही अनम्यूट होऊन बोला. ऍक्च्युली ना मला काल थोडा इंडायजेशनचा त्रास झाला. का असं झालं? पोटावरती ताण आला वगैरे म्हणून झालं का? कधीच होत नाही, फर्स्ट टाइम झाला. म्हणजे आणि काय? खाणं माझं हम्म. इंडायजेशन म्हणजे ना असं मला ढेकर अन्न आले. पचलं का? हा. अन्न खाल्लेलं अन्न पचलं नाही. हा. ओके. किती वाजता जेवलात रात्री? रात्री मी 9:30ला 9:30. ओके. आणि दिवसभरामध्ये काही बाहेरचं खाणं आलं होतं का? नाही, नेहमीच आपलं घरातलं रुटीन रेग्युलर जे खाते तसंच. ओके. ऍक्च्युली आसनं केल्यामुळे डायजेशनचा त्रास होत नाही. म्हणजे तुम्हाला बॉडी पेन होऊ शकतं, पण डायजेशनचा त्रास होऊ नाही शकत. मे बी कधी कधी कसं होतं की आपण खाल्ल्यानंतर लगेच जेवतो किंवा थोडंसं आपलं मे बी तेव्हा तुमचं पचन किंवा ऍक्च्युली आपण जे खातो ना त्यात ते खाल्ल्यानंतर पूर्ण आपल्याला ते पचायला ना 2 तास लागतात. म्हणजे ऍज पर जर तुम्ही आयुर्वेदाप्रमाणे जर बघायला गेलात तर जर आपण म्हणजे 8:30ला एखादं जेवण जेवलो की आपल्याला ते पूर्ण पचायला आपल्याला थोडासा 2 तास तरी जातात. मग त्या मधल्या ह्याच्यामध्ये जर आपण परत काहीतरी खाल्लं ना की परत मग आपली ती पचन संस्था ऍक्टिव्हेट होते. म्हणजे ती आधी तर तिची सुरुवात झालेली असते जे आधीचं खाल्लेलं पचवून घेण्याची, पण आपण परत थोडस जरी काहीतरी खाल्लं ना की मग ते सोडून ती हे पचवायचं तिचं चालू होतं काम. तर त्यामुळे थोडस असं आपलं म्हणजे मागे पुढे होऊ शकतं. पण म्हणजे आसनांमुळे असं होत नाही. पण म्हणजे काही मी सांगू नाही शकत. बॉडी पेन होतं. डायजेशनचा असा त्रास काल. आणि आपण काय पोटावरती पडून जास्त आसनं केली होती का? किंवा मे बी तुमच्या पोटावरती थोडासा प्रेशर आला असेल, कारण की काल आपण थोडीशी पाय वरती घेऊन आसनं करत होतो, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आपण दोन्ही पाय वर घेऊन काल आसनं केली होती, रोटेशन केलं होतं, मे बी. हा, तसं होऊ शकतं. ठीक आहे. ओके ओके. बघते मी जाऊन येते, कारण आज मला परत आता इव्हनिंगला परत तसाच त्रास झाला. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतोय का? कारण की आता ढेकर म्हणजे इंडायजेशनचे ढेकर येतात ना, आंबट आंबट ढेकर म्हणजे असं पित्तच फॉल्स. आहे. ऍक्च्युली ठीक. पित्ताचा त्रास आहे हा. अच्छा. म्हणजे जे तुम्हाला आंबटचं ढेकर जे येतात ना, तो थोडासा पित्ताचा त्रास आहे. मे बी असं वाटतंय. जर तो अजून तुम्हाला थोडासा वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या. म्हणजे ते तुम्हाला गोळी किंवा लिंबू पाणी वगैरे प्या. म्हणजे थोडंसं ते पित्त जे आहे ते शांत होईल. मे बी आपली हीट जेव्हा वाढते ना तेव्हा हा त्रास होतो. आणि आता आपण उन्हाळ्यातून आता पावसामध्ये येतो आहोत, त्यामुळे थोडंसं क्लायमेट पण आपला चेंज होतोय. मग थोडीशी ती पण काळजी घ्या. वज्रासनामध्ये बसलात तर थोडंसं अन्नपचन थोडंसं चांगलं होईल. आणि साधं जेवण जेवा. म्हणजे थोडंसं मसालेदार वगैरे असेल तर परत त्रास होतो म्हणून. आणि अगदीच खूप जास्त वाटलं तर तुम्ही डॉक्टरांचा मग सल्ला घेऊ शकता. ठीक आहे. ओके. थँक्यू. या. बाकी कोणाला काही शंका आहे का?
ठीक आहे. सोमवारी भेटूया. सोमवारपासून प्राणायामाला आपली सुरुवात होत आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता भेटूया. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते. शुभरात्री.